नमस्कार, एम रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याला गोळ्याची आमटी बनवायची आहे. भिजलेल्या डाळीचे गोळे करायचे आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि 5-6 तास भिजत ठेवायची आहे. डाळ छान भिजली आपली. 1 वाटी हरभऱ्याची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली होती. 4-5 तास झाले. आता आपण उपसून घेऊ. 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता या जाळीवर आपल्याला उपसून घ्यायची आहे ती. आता या मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायची आहे. खूप बारीक नाही करायची. जाडसरच वाटायची आपल्याला ती. यात 2-3 पाकळ्या लसणाच्या आणि 1 मिरची टाकते मी. आणि बाकी वाटल्यानंतर थोडी जिरा पावडर हे ते आपण नंतर टाकून घेऊ. आणि यात पाणी न टाकता तशीच वाटायची आहे. मिक्सर चालू बंद करूनच डाळ वाटायची आहे. आपली डाळ वाटून झालेली आहे. त्यात आता 1 छोटा चमचा तिखट घालते. थोडी हळद घालायची आहे. थोडासा हिंग घालायचा आहे आपल्याला यात. आणि जिरेपूड घालायची आहे अर्धा चमचा. मीठ चवीनुसार घालायचं आहे. जास्त मीठ टाकू नका, खारट होतात. थोडंसंच मीठ टाकायचं आहे. आपल्याला आमटीत टाकायचे आहे ते. आता हे सगळं कालवून आणि याचे गोळे करून वाफवून घेऊ. या पिठात आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे, म्हणजे छान मऊ होतात. ताटाला तेल लावून घेतलं आहे. यात आपल्याला गोळे ठेवायचे वाफायला. असे गोळे तयार करायचे आहेत. हे बघा, अशाप्रमाणे सगळं करून घेणार आहे गोळे आणि वाफायला ठेवणार आहे. सगळे अशा प्रकारे गोळे तयार करून घेतलेले. पाणीसुद्धा तापलं आहे आपलं, उकळी आली. आता याच्यावर हे ताट मी ठेवून देते आणि वरतून झाकण ठेवायचं. 10-15 मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे. गोळे उकडले की नाही, वाफले की नाही, आता आपण ते बघूया. झाकण काढून घेऊ. गोळे छान वाफलेले आहेत, तरी आपण एकदा बघून घेऊ. अगदी छान झालेले आहेत. सगळे गोळे वाफलेले आहेत. आता आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. हे आता बाजूला ठेवू जरा वेळ. आमटी तयार करायची आहे, त्यासाठी आधी सुरुवातीला मसाला तयार करून घेऊ. तव्यावर थोडं तेल टाकायचं आहे. हा कांदा टाकून घ्यायचा आहे त्याच्यात. थोडा कांदा बाजूला करून आणि हे खडे मसालेसुद्धा त्यात टाकायचे. तेजपत्ता टाकायचा आहे. कांदा छान लाल होऊ द्यायचा आहे. त्यात हे 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. थोडं आलं टाकायचं आहे आणि खोबरं किसून घेतलं आहे. थोडं खोबरं पण टाकायचं आहे. सगळा मसाला छान भाजून घ्यायचा.
मसाला छान भाजला गेला आहे. आता हा थोडा गार होऊ देऊ आणि मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा आहे आपल्याला. हा कढई ठेवलेली आहे, कढई तापली आहे. आता यात मी तेल टाकून घेते. तेल छान तापलेलं आहे. आता यात हा मसाला, वाटलेला मसाला आपल्याला घालून आणि चांगला परतून घ्यायचा आहे. अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचं आहे. थोडी हळद घालायची आहे आणि एक कांदा लसूण चटणी, काळा मसाला घालायचा आहे. हा सब्जी मसाला घालायचा आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या मसाल्याबरोबर छान परतलं जाईल ते. या मसाल्यात आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची आहे. ही प्युरी घातली म्हणजे पूर्ण हलवून आणि छान तेल सुटतं. मसाले आणि प्युरी सगळं छान असं हलवून घ्यायचं आहे. आता याच्यावर एक 5 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे चांगलं तेल सुटतं. गॅस लो फ्लेम करायचं आहे. मसाला छान शिजला आहे. अगदी छान त्याचा कच्चीपणा पण गेला आहे आणि छान परतला गेला आहे. तेल पण किती सुटलं आहे त्याला. आता यात 1 चमचा आपल्याला तिखट पुन्हा टाकायचं आहे. मगाशी सगळे मसाले टाकले, तिखट टाकलं नव्हतं. छान असं हलवून घ्यायचे. खूप छान तेल सुटले. आता हे मिक्सरचं भांडं धुवून आणि यातच ओतायचे. यात आपण आता 1 ग्लास पाणी टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणखी थोडं पाणी टाकून घेऊ कारण यात आपल्याला गोळे घालायचे आहेत. चांगली उकळी आली की गोळे घालायचे आहेत. आमटीला छान उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला बघा हे गोळे किती सुंदर झालेले आहेत, छान वाफलेले. आता हे एक एक गोळ आपल्याला त्यात टाकून द्यायचं आहे. 2-2, 4-4 जरी टाकले तरी चालतील, पण हळू टाका. खूपच छान वाटत आहेत हाताला हे गोळे. असे सर्व गोळे मी टाकून घेते आता यात. गोळे आपले वाफलेलेच आहे आणि आमटीला आता उकळी आलेली आहे. आणखी एक 10-15 मिनटं किंवा 10 मिनटं जरी उकळवली तरी चालेल आमटी. थोडासा घट्टपणा आला की आपण बंद करू. आपली गोळ्याची आमटी खूप छान झाली आहे. गोळेसुद्धा खूप छान झालेले आहेत. अगदी रस्सेदार आमटी झालेली आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.